धुळे तालुक्यातील कापडणे गाव आज भक्तिरसाने न्हाऊन निघालं। अधिक मासातील पवित्र कमला एकादशीच्या निमित्ताने गावात वारकरी परंपरेचा सुंदर संगम पाहायला मिळाला। श्री शरद दत्तात्रय माळी यांची कन्या हरिभक्त परायण कुणाली महाराज यांनी कीर्तन शिक्षण पूर्ण करून समाज प्रबोधनाच्या सेवेत पदार्पण केल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करत कुणाली महाराजांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला आहे। याच निमित्ताने कापडणे येथील शेषनाथ महादेव मंदिरापासून त्यांच्या निवासस्थानापर्यंत श्रीमद भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। टाळ मृदुंगांच्या गजरात आणि कृष्ण भजनाच्या सुरावटीत संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। आबालवृद्ध भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभाग घेतला। विश्रामस्थळी सामूहिक श्रीमद भागवत आरती करण्यात आली। यावेळी खानदेश वारकरी सेवारत्न पुरस्काराने सन्मानित हरिभक्त परायण बापू महाराज आणि हरिभक्त परायण जयवंताताई बिऱ्हाडे यांचा विशेष गौरव करण्यात आला। तसेच सर्वत फाउंडेशन मुंबईतर्फे उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कवी हरिभक्त परायण दिलीप पाटील यांचाही सत्कार करण्यात आला। या संपूर्ण कार्यक्रमासाठी कीर्तनकार हरिभक्त परायण बापू महाराज, गायक हरिभक्त परायण साहेबराव महाराज, कवी हरिभक्त परायण दिलीप पाटील, मनोहर माळी, धनंजय माळी, गुणवंत माळी आणि सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले। मुक्ताई महिला भजनी मंडळाने देखील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठा पुढाकार घेतला। मंडळाच्या अध्यक्षा मंदाताई माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कापडणे गावात झालेला हा भक्तिमय सोहळा वारकरी परंपरेचा संस्कार आणि समाज प्रबोधनाचा संदेश देणारा ठरला आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे। मंगल की आरती पापियों को पाप से है आरती, श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है आरती, पापियों को पाप से है आरती।